निवडणूक आपण लढलाय. गेल्या 25-30 वर्षाचं दहशतवादाचं साम्राज्य आपण उकरून टाकलंय. हा विजय सामान्य माणसाचा विजय आहे. हा विजय या जनतेचा विजय आहे. हा विजय फलटण तालुक्यामध्ये लोकशाहीचा विजय आहे. ज्या लोकशाहीला तिलांजली वाहणारा या तालुक्याचं नेतृत्व, त्या नेतृत्वाला आज या जनतेनं दाखवून दिलंय की फलटणचा बॉस रणजित दादाच असेल. या ठिकाणी मी माझे नवीन सहकारी आपल्या सगळ्यांना शमशेर दादाचं स्वागत, शिवरूप दादांचं बी स्वागत, बाळासाहेब आपलंही स्वागत. बाळासाहेब बरं हुशार निघाला पण या ठिकाणी मी आदरणीय सचिन पाटलांचं आपल्या सगळ्यांना थांबला जरा आपल्या सगळ्यांना मी एवढंच मागितलं होतं अनेक दिवसापासून की मी जेव्हा 2024 ला विधानसभेत जाईन तेव्हा फलटणचा आमदार माझ्या सोबत असला पाहिजे. आणि मी माझ्या भावालाही तोच शब्द मागितला होता. लोकसभेचा पराभव ज्या दिवशी झाला त्या दिवशी आम्ही दोघांनी शपथ घेतली होती की आता लढाई चालू झाली आणि आता ही लढाई संपेपर्यंत थांबणार नाही. आणि या फलटणच्या मातीचा ज्याने अपमान केलाय त्याला घरी बसवल्याशिवाय सोडणार नाही. आज आपल्याला अभिमान असता, आज फलटणच्या मातीचा खासदार आपला असता, आज आपल्या सगळ्या मातीला आपल्या जनतेला अभिमान असता. या खासदाराचा पराभव, एवढा कर्तृत्वान खासदाराचा पराभव केला आणि जनतेनं त्याचा बदला घेतला. काळ कुणालाही माफ करत नाही हेच या निमित्तानं मला सांगायचंय. आपल्या सगळ्या फलटणकरांना मला मनापासून धन्यवाद द्यायचे आणि एवढीच विनंती करतो आपल्या सगळ्यांना माझ्या भावाच्या, माझ्या दादाच्या पाठीशी राहावा. आपल्याला काही कमी पडणार नाही एवढंच या निमित्तानं सांगतो.